सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुभाष आणि दुसऱ्या बाजूला तुकाराम आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र पहिल्याच बॉलवरती झेल इथे निसटला गेला आणि दिलीप पाटील याच्या माध्यमातून हा झेलला निसटताना आपण पाहतोय. 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावेनिशी श्रीगणेश इथे केला गेलाय बिलालपाडा मास्टर या संघाच्या. चांगली खेळी करावी लागेल. एका बाजूला आपण पाहिलं तर बिलालपाडा मास्टर आणि दुसऱ्या बाजूला गासकोपरी मास्टर. दोन बॉलवरती 2 झेल इथे निसटले गेलेत. कॅचेस विन द मॅचेस. सकाळच्या सत्रात 7 झेल शिरगाव मास्टर संघाने सोडले आणि त्याचं भुगतान तिथे भोगावं लागलं, सोसावं लागलं. 50 धावाचं टार्गेट ठेवलं होतं मात्र ते सहजतेने पार केलं टिवरी मास्टर संघाने. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 4 या आकड्यावरती जाऊन पोचली गेले. इथे त्रिफला उद्ध्वस्त केला. विजय पाटीलला सफलता मिळते आणि खास करून आपण पाहिलं तर फलंदाज सुभाष पाटीलला पाठवले माघारी. गॉन नवीन फलंदाज आता सुनील दाखल झालाय. धावसंख्या 4 वरती आपण पाहतोय. चांगली कामगिरी इथे करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका खेळले. इनसाइड आउटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात बॉल चाललाय. महेश पाटीलला बीट करत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. चौकार. चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय आणि धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला फटका ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. 1 धाव येते. एकेरीच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 9 धावा, 9 रन्स. नऊ धावा आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती एकेरीस 9 धावा. चला दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात इथे करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहा. एका बाजूला ठाणे कोपरी मास्टर आणि दुसऱ्या बाजूला टीम टिवरी मास्टर. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. आशिष पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आशिषजी पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. कल्पेश पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करावायचा आहे.
गोलंदाजी मार्गावरती क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज विशाल पाटील आता गोलंदाजी मार्गावरती आलाय. क्रमांक 2चं हे षटक आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल विशालला, कारण पहिल्या षटकात 9 धावा आलेत. बॅकफुटला गेले, जागा बनवून स्ट्रोक खेळले. तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत. 1 धावे ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला गेला आणि पाहता पाहता 2 धावा. आता पुन्हा एकदा आणखीन धावा मिळतील. पाठीमागे बॉल गेलाय तर तिसरी धावी कंप्लीट केलाय. 3 झालेत. 3 धावेसहित आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचते 12 रन. 12 रन्स ऑन बोर्ड. बारा धावा झालेत. DBN लाईव्ह वरती ही स्पर्धा आपण घर बसल्या या मॅचचा आनंद तुम्ही घेऊ शकतायत. यूट्यूब वाहिनीवरती थेट प्रेक्षक पण आपण पाहतोय आणि खूप चांगलं टेलिकास्ट सातत्याने DBN लाईव्हच्या माध्यमातून केलं जातं. बॉलिंग मार्गवरती बॉलर तयार होतोय. ऑन साईडला खेळायचं होतं. बॉल चाललाय एसटी रक्षकाच्या दिशेने. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अवांतर धावेसहित संघाची धावसंख्या आता फलकावरती पुढे सरकली गेल्या. एकंदरीत पाहिलं तर 13 रन्स, 13 धावा. समोरच्या दिशेने खेळण्याचा मनसुबा होता. एकच धाव. एकेरीच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 14 धावा. विशाल खूप चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती मार करत असताना ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय. व्हाईट बॉल इथे घोषित करतायत. अवांतर धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 15 धावा. चांगला फटका खेळलेत. ऑन साईडला बॉल चाललाय. 1 धावे ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल ठरतोय आणि फलंदाज रनआउटच्या माध्यमातून इथे बाद होत असताना तुकाराम घरत बॅक टू द डगआउटमध्ये परतला गेला. नवीन फलंदाज आता उमेश दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होतोय. चांगला चेंडू हाताळतोय. उंची जास्त प्राप्त केले या चेंडूने. नो मॅन लँडमध्ये चेंडू महेश पाटील चेंडूवरती आलेत आणि तत्पर मात्र दुसऱ्या धावेचा कॉल. मात्र 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 धावे सहित संघाची धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 18 रन्स. उंची जास्त पुन्हा एकदा प्राप्त केलाय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बनवला. तिथे एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण विजयीच्या माध्यमातून केलं गेलंय. एकेरीच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 19 धावा. शेवटचा बॉल आहे. चांगला लेखाजोखा दर्शवत आहेत आमचे गुणलेखक मित्र हॅलो हॅलो कल्पेश पाटील आपण पाहतोय.
चांगला स्ट्रोक डीपमध्ये बॉलला पाठवलाय, तिथे महेश आहेत, चेंडूला फील्ड करतील. तद्वर मात्र 2 धावा सहजतेने पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचते. धन्यवाद दिनेश किनी सर. सध्या आपण बघतोय शिरगाव मास्टर 40+ क्रिकेट शिरगावच्या या मैदानावरती जबरदस्त स्पर्धा. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं गेलं तर वाघवादेवी आचोळे संघाने बाजी मारले. संध्याकाळच्या सत्रामध्ये तो संघ खेळताना आपण बघणार आहेत. आमचे गुणलेखक कल्पेश पाटील आणि त्यानंतर डिजिटल गुणलेखक DBNची संपूर्ण टीम ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा कव्हरेज केली जाते. चला सचिन, आपण सज्ज राहायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन. श्री गणेश घासकोपरी संघ मास्टर संघाचा आपण जर बघितलं गेलं तर महत्त्वाचा खेळाडू सचिन आहे. सध्या गोलंदाजी मार्कवरती आलाय. यावेळी चांगला चेंडू हाताळत आहे, कारण पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातो आणि जलदगतीचा चेंडू आहे, त्यामुळे डॉट बॉल येत असताना 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं गेलं तर सुनील आणि उमेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हॅलो हॅलो. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि इथून परतावा लागेल. आपण सध्या बघतोय फलंदाज सुनील बॅक टू रगाऊच्या दिशेने जात असताना आपण सध्या बघतोय. आपण जर विचार केला तर बिलालपाडा मास्टर संघाचा प्रशांत सातत्याने नेहमी या संघाचा महत्त्वाचा खेळाडू प्रशांती आहे. सध्या आपण बघतोय कैलास पाटील असतील, एक बिलालपाडा गावातील गोड व्यक्तिमत्व आहे. नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सातत्याने हातभार असतोय. सध्या तेही या मॅचचा आनंद डगआउट्समध्ये आहेत आणि इथून चुकी झालंय क्षेत्ररक्षकाकडनं आणि चेंडू गेलाय सरळ डीप थर्डमॅनला, सीमारेखा पार, चौकार. सर यावेळी डॉट बॉल येत असताना बघतोय सचिनने आतापर्यंत जर विचार केला तर एक चौकार, ते पण क्षेत्ररक्षकाची साथ नव्हती त्यामुळे तो चौकार आपण बघतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला लॉंग स्टॉप रिझन मध्ये, पण फुटबॉल पद्धतीने चेंडूला अडवलंय आणि सध्या आपण विजयाना बघतोय फ्रेममध्ये. विजयच्या मार्फत हे क्षेत्ररक्षण झालंय आणि त्यामुळे धावसंख्या 1 ने भर होते. संघ पोहोचलाय 26 धावेवरती. पाच चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 26 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 17 मध्ये 26 केल्यात बिलालपाडा मास्टर संघाने.
पुन्हा एकदा खोलवर टप्प्या चेंडू हाताला, चेंडू चालला शॉर्ट मिड ऑफला, क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती आणि एकच धाव मिळेल. षटकाची होते समाप्ती, पंचांचा इशारा येतोय. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय तो म्हणजे 27 धावा. आता इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये कितपर्यंत मजल मारेल तेही महत्वाचं आहे. सध्या आपण बघतोय तेजस पाटील साहेबांचं इथे आगमन होत असताना. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. चला पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक जाईल कारण 3 षटकांचा हा मॅच संपलाय, पूर्ण झालाय. आणि इथून तेजस पाटील म्हणजे आमचे चांगले असे जवळीक असे संबंध आहेत. लेदर क्रिकेट सातत्याने तेही खेळतात आणि त्यांचं इथे आगमन झालंय. वेलकम. आणि नक्कीच म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत, चर्चा त्याची होईल. पण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाणी गेलंय. पहिल्या इनिंगमध्ये आपण जर विचार केला तर विलालपाडा मास्टर संघाने आतापर्यंत धावा बनवल्यात, त्या म्हणजे 27 धावा. विजयच्या पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 9 धावा खर्च करते गडीबाद विशालच्या त्या षटकामध्ये आल्या. सचिनने गोलंदाजी केली. सचिनच्या तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्यात. चला आशिष भोईर आपल्याला विनंती असेल, आपला स्वागत सन्मान केला जाईल. आगरी कॉमेडी किंग नितीन गावडे असतील, आशिष भोईर असतील आणि त्यांची पूर्ण टीम. म्हणजे कोरोनाच्या कालामध्ये ज्याने हसवायचं काम केलं असे आशिष भोईर आहेत आणि आशिष भोईरचा इथून स्वागत सन्मान केला जाईल. योगेश पाटील यांच्या हस्ते आपण बघतोय आशिष भोईर यांचा सत्कार केला जाईल. मायेची उपदार शाळ, पुष्पगुच्छ आणि त्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जाते. सध्या आपण बघतोय DBNच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण होते. एक खूप छान पद्धतीची स्पर्धा शिरगाव मास्टर 40+ क्रिकेट संघ शिरगावने आयोजित केले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महेश आणि महेश आला गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू बॅटची येत लागले. तडम्याला क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू चाललाय सीमा रेषे लगत. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय. सध्या आपण बघतोय आणि या चेंडूवरती एकच धाव येते. महेश आलाय आणि महेश इथून जर विचार केला तर महेशसाठी पारितोषिक आलंय. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद केले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज ऑन झालंय. नाव तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल, पण प्रथम पहिला गडी बाद घेईल का? बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डीप कव्हर क्षेत्राच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला या चेंडूला उचलले, फेकले, पण बॅकअप सध्या आपण बघतोय बॅकअप झालंय छान. आणि त्यामुळे या चेंडूवरती धावा जर विचार केला तर फक्त एकच धाव आले. चांगलं क्षेत्ररक्षण आपण सध्या बघतोय. श्री गणेश मास्टर घासकोपरीचा संघ सध्या आपण बघतोय. यावेळी चांगला चेंडू हाताळताना आपण बघतोय. सध्या महेश पाटील आहेत. पारितोषिक ऑन झाले. लागोपाठच्या 3 चेंडूवरती हाय ट्रिक साधली तर 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. महेशसाठी पारितोषिक ऑन झालंय. यावेळी कोलवट चेंडू बॅट अँड पॅड मधून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू झाला मिड विकेटला. विशाल आला या चेंडूवरती. इथून चांगल्या प्रकारची फेक केली पण इथून बॅकअप नाही. फेक छान केली होती पण बॅकअप नाही, त्यामुळे या चेंडूवरती धावा आल्यात. सध्या एकच धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला गेला. 2 धावा आल्यात, माफ करा. 2 धावेने धावसंख्या फलकावरती 31 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता हा चेंडू नेमका कुठला आहे पंच दर्शवतील. फलंदाजाने हा जर अटेम्प्ट केला असता तर वेगळं काहीतरी डिसिजन असतं, पण सध्या वाईट चेंडूचा इशारा आला. विनायक पाटील पंचाच्या भूमिकेत, जय गावडे आहेत सध्या आपण बघतोय स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आणि छान कामगिरी करतात या दुपारच्या सत्रामध्ये. वाईट बॉल आलाय. धावसंख्या 1 ने भर 32. बिलालपाडा मास्टर संघ पोहोचलाय 32 वरती.
ऑन साइडला लॉंगॉनला क्लिअर करेल का? चेंडू चाललाय सरळ सीमारेखा पार आणि फलंदाज उमेशच्या बॅटमधून आलाय दमदार षटकार. शेवटचा चेंडू आता फिनिश चांगला करावा लागेल कारण सुरुवातीचे 3 चेंडू खूप हाताळले होते चांगले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला सचिन आहे. शेवटच्या क्षणाला उचली घेणारा हा चेंडू होता. सध्या आपण बघतोय 1 बाउंस झालाय. 2 धावा आले त्या चेंडूवरती. 2 धावेने इथून 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 40 धावा. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे कुठला गोलंदाज आणला जाईल. तोपर्यंत जातोय आपण डीजे साहिल कडे आणि ऐकू एक सुमधुर संकेत. मार्क वरती सध्या आपण बघतोय प्रशांत आणि उमेशाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. भाताने मास्टर संघाचे खेळाडू आपण सध्या बघतोय. नुकताच त्यांचा मॅच आपण बघितला. जयदीप कासार असतील, त्यानंतर संपूर्ण टीम संजय घरत असतील, हेमराज असतील, त्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर याच संघातील धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 41. दीपक आलाय शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती. लेग स्टंपच्या बाहेर हाताळलाय आणि 2 पायांच्या मधून चेंडू चाललाय सरळ सीमारेखा पार. 1+4 अशा 5 धावा या चेंडूवरती येत असताना आपण सध्या बघतोय आणि या 5 धावेने संघ पोहोचलाय ते म्हणजे 46 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. हा बोनस आलाय. बिलालपाडा मास्टर संघासाठी आलेला बोनस महत्वाचा आहे. सध्या बघतोय आपण बोनस आलाय. मग या बोनसचा फायदा उठवावा लागेल कारण अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या मैदानावरती जर आपण विचार केला तर बरेचसे सामने बरेचशा मॅचेस बघितल्या आहेत ज्या मोठ्या धावसंख्येसाठी जाणला जाणारं हे मैदान आहे. कारण सध्या तरी आपण बघितलं ना तर हा डिसेंबरचा महिना आहे, पण जेव्हा जानेवारी फेब्रुवारीचा महिना सुरू होतो ना तेव्हा गोलंदाजाच्या जर विचार केला तर त्याच्या बऱ्याचशा धावा येतात. गोलंदाजी करणं तितकं डिफिकल्ट आहे या मैदानावरती. टिवरी मास्टर आणि ठाणे गोबरी संघ करणं तर आपण या टॉसच्या दिशेने आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडूवरती 10 खर्च केलेत. 10 धावा खर्च केल्या दीपकने. तुम्ही क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात, पण इथून आता तुमच्याकडे गोलंदाजी दिले त्यामुळे धावा रोखणं गरजेचं आहे. फलंदाजाला रोखणं गरजेचं आहे. पण बिलालपाडा मास्टर संघाचे 2 फलंदाज आहेत ना तेही आता सेटल झालेत. उमेशच्या बॅटमधून चांगले फटके आपण बघितले गेलेत त्यामुळे इथून प्रहार केला जाईल. उमेशचा जर विचार केला तर वैयक्तिक 18 धावा आणि संघाला नेऊन ठेवले 50 वरती. 50 पूर्ण झाले. पुन्हा एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. जेलची संधी विजय चेंडू गेलाय सीमारेखा पार आलाय.
या चेंडूवरती दमदार षटकार. 100चा चिकन, एक मोठा थंडा आणि 20ची डिस्को डाल. धावत जा ना पलत ये. नाही आम्हाला खाऊ खा पैसा. धन्यवाद डीजे. आता इथून दीपक महाग ठरलाय. धाव संख्या 56, अब तक 56 वरती गेलाय. पहिल्या 3 षटकाची कहाणी जर बघितली तर तिथून थोडंसं अडचणीत होता बिलालपाडा मास्टरचा संघ, पण जी अडचण होती पुन्हा एकदा टॉपेज लागलाय. चेंडू चाललाय बॅक टू बॉलरच्या दिशेने आलाय, पण एक धाव रोखू शकणार नाही. प्रशांत आणि उमेशची एक बहार. धावसंख्या 1 ने भरवते. 57 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आता यष्टीरक्षक आलेत आणि त्याने टिपलाय झेल. आता इथून नवीन खेळ शिल्लक आहे. कैलास पाटील मोठ्या फटक्यासाठी जाणारा खेळाडू आहे. जबाबदारी असेल, मोठा फटका येईल का? मोठ्या फटक्यासाठी जाणारा खेळाडू आहे आणि त्याने दर्शवले की मी शेवटचा चेंडू असला तरी तो सीमारेखा पार पाठवून देईल. आणि इथून या शेवटच्या चेंडूवरती येणारा जो षटकार आहे, या षटकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते 63 धावा. आता चेंडू असतील 30 चेंडू 64 धावा करायच्या आहेत श्री गणेश घासकोपरी संघाला. पाहायच्या या धावा होतील का? आपण टॉसच्या दिशेनेही जाणार आहेत ठाणे कोपरी आणि त्यानंतर टिवरी मास्टर संघ कर्णधार. आपण आपल्याला विनंती असेल की आपण या टॉसच्या दिशेने असेल तर आपला कर्णधार पाठवून द्या. कोपरी ठाणे संघाचा ठाणे मास्टर संघाचा कर्णधार आलाय. टिवरी मास्टर आमचा आवाज पोहोचत असेल तर या प्लीज. आणि दिनेश किनी यांनाही विनंती असेल की आपण या. दाखल होतील म्हणून विनंती असेल की आपण या प्लीज. 63 झाले, 64 करायचे आहेत. 64 चला विनंती असेल पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. नको
त्या बॉटल घ्या बॉटल्स. चौसष्ट धावा करायची आहे सध्या आपण बघतोय. 2 बॅटर विजय आणि त्यानंतर सचिन पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आणि आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हलकासा बदलही होईल. विनंती असेल दिनेश किणी आपण या. चला मॅच चालू राहील. कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण मॅचच्या दिशेने कॅमेरा वर्क करायचा आहे. टॉसही केला जाईल. नरेश पाटील साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. चला दिनेश किणी आपण या. त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत जोडला जाईल. टॉसही केला जाईल. चला 2 संघामध्ये टॉस होईल. एका साईडला संघ जर आपण बघितला तर कोपरी ठाणे मास्टर संघ आणि त्याच्यासमोर टिवरी मास्टर्स. या 2 संघामध्ये नरेश पाटील साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. छाप म्हटलं होतं काटा आलाय. टिवरी मास्टर संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलं. डिसिजन पोचलं जाईल. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस जिंकला टिवरी मास्टर संघाने आणि डिसिजन पेंडिंग आहे. जातोय आपण ऑन मॅचच्या दिशेने. तिथे आवाज जोडला जाईल, ऐकला जाईल दिनेश किनी सरांचा. धन्यवाद घनश्याम भोईर. या आपण ऑनगोईंग मॅचकडे आपण वळणार आहोत. जबरदस्त सामना. जवळपास 64 धावांचं लक्ष उभारलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. घासकोपरी मास्टर या संघासमोर शॉट ऑफ लेंथ हा चेंडू होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 2 चेंडू लगातार इथे डॉट आलेत आणि धावसंख्या 0 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला घासकोपरी, दुसऱ्या बाजूला बिलालपाडा मास्टर. या 2 टीममध्ये हा सामना होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने काय जबरदस्त चेंडू टाकला गेलाय. चांगली गोलंदाजी होत असताना लगातारचे 3 चेंडू निर्धाव आलेत. बॉलिंग ट्रॅकवरती सुरेंद्र घरत गोलंदाजी मार्गावरती आलेत आणि तिथे चांगला फटका खेळलेत. जवळपास देवानंद घरत चेंडूला उचलतील, फेकी करतील. तद्वर एकच धाव ही फलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूंचा सामना आतापर्यंत झालेला आहे आणि 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस कल्पेश पाटील आम्हाला दर्शवतायत की 1 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेंद्र घरत गोलंदाजी मार्गावरती आहेत. चांगली कमबॅक करतायत आपल्या संघाकरिता. चांगला फटका खेळले. तिथेच संधी होती सुनील पाटीलकडे. कॅचेस विन द मॅचेस आपण पाहिले आणि भरपूर कॅच या मैदानावरती आतापर्यंत ड्रॉप झालेत. झेल सुटलेत आणि झेल सुटण्याचा परिणाम सोसावा लागला आहे प्रत्येक संघाला. पहिल्या इनिंगच्या पहिल्या 2 बॉलवरती 2 झेल सुटले आणि तिथून 64 धावाचं टार्गेट आता ठेवलं गेलं आहे. पहिल्या मॅचमध्ये 7 झेल शिरगाव मास्टर संघाने सोडले. म्हणून कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही म्हणतोय.
गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. इंटू द गॅपमध्ये खेळतायत. कैलास पाटील वेगाने झेपावलेत जरूर, मात्र तिथे एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. 2 धावा, 2 धावांच्या मदतीने आता तिसरी धावी पूर्ण केल्यात. 3 धावा आलेत. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या 5 वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 5 या आकड्यावरती आपण पाहतोय. चला घाई करा. बॉलिंग ट्रॅकवरती क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता संग्राम पाटील आता तयार होतोय. संग्राम येतोय. चांगली कामगिरी संग्रामने केली होती. अगदी आपण पाहतोय टिवरी संघाच्या विपक्षामध्ये खेळत असताना एक हॅट्रिक साध्य केले यंदाच्या हंगामामध्ये या गोलंदाजाने. एक धाव देत असताना 3 फलंदाजांना माघारी परतवलं होता. विकेट हॅट्रिक कासरवडवलीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिली संग्राम पाटीलच्या माध्यमातून. चला घाई करा. अजून सामने आपल्याला खेळवायचे आहेत सुनील, म्हणून जास्त वेळ बिलालपाडा मास्टर टीमला वॉर्निंग आम्ही करतोय की आपण थोडंसं स्पीडअप करा. फायनलचा सामनाही आज खेळवायचा आहे. एक अतिरिक्त सामना खेळवायचा आहे. संग्राम पाटील गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, लोअर फुलटॉस चेंडू ऑन साईडला डीपमध्ये चेंडू चाललाय. तिथे आपण पाहिलं तर सुभाष पाटील चेंडूवरती आले. 2 धावा आणि आता मात्र तिसऱ्या धावेसाठी फलंदाज माघारी परततोय. विजय पाटील रनआउटच्या माध्यमातून बाद.
आहेत अजूनही आपण पाहिलं तर 19 चेंडू आणि 51 रन. समोर खेळलेत, चांगला फटका खेळलेत. दीपमध्ये चेंडू येतोय, एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि पाहता पाहता फलंदाज दिलीप पाटील रनआउटच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट गॉन. स्ट्रोक होता, 4 धावा आले आणि 4 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 18 या आकड्यावरती 18 रन्स. 17 चेंडू आणि 46 रन करायचे आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवलाय, वाईड लाईनच्या अगदी मधून चेंडू चाललाय श्रीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल येतोय, चेंडू आहेत आता 16 चेंडूमध्ये 46 करायचे आहेत. वाईट बॉलचा इशारा आता केला गेला. अवंतर धावेत भर पडते आणि अवंतर धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती 19 वरती जाऊन पोचले गेले. 45 अजून करायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार, कैलास पाटील लेग स्टंपच्या बाहेर हाताळणी करतायत. व्हाईट बॉलचा इशारा केला गेलाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर अवंतरच्या मदतीने आता पोचली गेल्या. 20 20 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा रूम बनवला, जागा बनवली, कट करण्याचा प्रयत्न करतायत. डॉट बॉल येतोय. पंधरा चेंडू आणि 44 धावा करायच्या आहेत. ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू हाताळलाय. व्हाईट बॉलचा इशारा इथे करतायत. अवंतर धावेसहित संघाची धावसंख्या आता पुढे सरकली गेल्या. 21 वरती 15-43. 15 बॉल 43 धावा. विशाल पाटीलच्या बॅटमधून जर चौकार षटकार आले तर निश्चितच धावा होऊ शकतील. ऑन साईडला चार्ज केले, स्वतःला जागा बनवली, रूम दिला. टर्न्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना दुसऱ्या धावेचा कॉल तिथे दिला गेला आणि पाहता पाहता 2 धावा इथे अर्जित करतायत. गॅपमध्ये चेंडूला खेळावा लागेल. ज्या ज्या वेळेस चेंडू मेरिटवरती फलंदाजी झाली तर निश्चितच धावांचा वेग वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आता पोचले गेले ती फलकावरती 23. इनसाइड आउटचा फटका, क्लास दाखवलाय, बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. ट्रिमंडस टायमिंग, एक्स्ट्रा कव्हर, फेंच्या वरनं बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. रन करायचे आहेत जिंकण्याकरिता. रिवतचा पावित्रा घेतला होता. रनआउटची संधी आहे आणि मोठी सफलता प्राप्त झाली. विशाल पाटील बॅक टू द डगआउट मध्ये आता परतला गेला. मोठी विकेट मिळवलेली आपण पाहतोय.
षटक समाप्त झाले आणि षटक समाप्ती अखेरीस धावसंख्या फलकावरती 29 रन 12 चेंडू. आपला निर्णय कलबा टिवरी मास्टर टीम क्षेत्ररक्षण यस क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 4 षटकांचा सामना असेल याची दखल घ्या. ठाणे कोपरी विरुद्ध हनुमान मास्टर टिवरी असा सामना असेल. चला ड्रिंक्स ट्रॉली बाहेर आणा. 12 चेंडू 35 रन करायचे आहेत जिंकण्याकरिता. घाई करा थोडीशी कारण जवळपास अजून आपल्याला पाहिलं तर 4 सामने खेळवायचे आहेत. पण विनंती असेल थोडंसं कोऑपरेट करा. गोलंदाजी मार्गावरती आता तुकाराम घरत या गोलंदाजाचा वापर होते. 12 बॉल आणि करायचे आहेत जिंकण्याकरिता 35 रन. 12-35चं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू हवेत होता आणि तिथे आपण पाहिलं तर विवेक घरत चेंडूला गॅदर करण्याच्या प्रयत्नात होते. झेल निसटतोय. एकच धाव मिळेल एकेरीच्या मदतीने. आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 30 धावा सुरुवात झाली. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. 11 बॉलमध्ये 34 करायचे आहेत. मोठे फटके महेश पाटीलला दमखम दाखवावा लागेल. रिवर्सचा पवित्रा घेतला आणि पॅडवरती बॉल आदळतोय. तत्पूर्वी एकच धाव एकेरीच्या मदतीने. आता धावसंख्या पुढे सरकली गेली आहे. 31 रन फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शरीरापासून दूर ठेवले बॉलला. वाईड बॉलचा इशारा भरपूर लांब ठेवला होता. वाईड लाईनच्या भरपूर बाहेरून चेंडू गेलाय. 32 धावा अजूनही आपण पाहिलं तर 32 करायचे आहेत. अर्धा पल्ला गाठला गेलाय. 10 मध्ये 32 सामना जिंकण्याकरिता हे समीकरण आहे. आणखीन एक वाईट बॉल अवंतर धाबीत भर पडली गेल्या. 10-31चं समीकरण. 10 चेंडू आणि 31 रन करायचे आहेत. मोठे फटके येतील का फलंदाजी करत असताना हे पाहावं लागेल. समोर खेळले जबरदस्त फटका आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव येईल एकेरीच्या मदतीने. आता धावसंख्या फलकावरती 34 रन झालेत. आता 9 मध्ये 30. 9 चेंडू आणि 30 धावा. नऊ मध्ये 30 हव्या आहेत. बॅटची कडा घेतली गेली आणि पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू वळतोय. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला गेलाय. 2 धावा
आता तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल, यात काही शंका नाही. 2 धावा, 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता 36 वरती. 28 करायच्या आहेत जिंकण्याकरिता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, जमिनीलगत चेंडूला खेळतायत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 37 वरती. 27 रनची आता आवश्यकता आहे. 7 चेंडू 27 रन. 7-27चं समीकरण जिंकण्याकरिता. चांगला चेंडू, डॉट बॉल येतोय. आता चेंडू आहेत 6-6 मध्ये करायचे आहेत 27. नऊ चेंडूमध्ये 10 धावा केल्या होत्या सुनीलने फलंदाजी करत असताना, आणि आता गोलंदाजी करतोय सुनील पाटील. 6 मध्ये 27 करायच्या आहेत. स्वतःला रूम दिला, जागा बनवली आणि फटका खेळलेत. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. आता 5 मध्ये 26 करायच्या आहेत. 5 चेंडू आणि 26 धावा. चांगला फटका खेळत गॅपमध्ये बॉलला टाकलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा सहजतेने मिळतील का, मात्र एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिले गेलेत. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचते मैदानाच्या आतमध्ये. सामना क्रमांक आज शेवटचा आहे पहिल्या फेरीतला. 39 रन झालेत. ऑफस्टंपच्या बाहेर वाईट बॉल इथे घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती 40 रन. बॅटची कडा घेतली आणि फलंदाजाला पाठवले माघारी. फलंदाज बाद. सुनीलच्या खात्यामध्ये ही विकेट जात असताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला फटका समोर खेळलेत. बॅट्समनचं नाव महेश. जयदुर्गा रायपाडा संघाच्या माध्यमातून 2100 रुपयांचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभले गेले. त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. त्यांचं सहर्ष स्वागत. जयदुर्गा रायपाडा संघाचे काही प्रतिनिधी इथे उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सुनील तयार आहे. शेवटचा बॉल.
आणि ऑन साईडला ड्राईव्ह करतायत आणि बॉल चालला डीपमध्ये. अगदी आपण पाहतोय सामना समाप्त झालाय. अभिनंदन टीम बिलालपाडा मास्टर. चला शेक हँड करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. घासकोपरी संघाला विनंती आम्ही करतोय. या सन्मानाच्या दिशेने आम्ही वळणार आहोत. जयदुर्गा रायपाडा संघाचा आम्ही सन्मान इथे करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून 2100 रुपयांचं सहकार्य या स्पर्धेला आलेलं आहे. टिवरी मास्टर